नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आई तुळजा भवानी नमस्तुते। नमस्कार मंडळी, मी निवेदक सुरेश डोंगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, अर्थात सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले चंदन मसाले। मंडळी, देवीचे नवरूप, स्त्रीचीही नवरूप, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांना, महिलांना, भगिनींना भेटून त्यांचे कर्तृत्व आणि एकूणच त्यांचं कार्य याविषयी आपण जाणून घेणार आहोत। फक्त कार्य जाणून घेणं हा उद्देश नाही आहे, तर उद्देश आहे त्यातून आपल्याला हे काहीतरी प्रेरणा मिळावी। स्त्री शक्तीची ही विविध रूप पाहताना आज आपण पाहत आहे, मी आलेलो आहे, माझे शेजारी बसलेले आहे, आज सर्व माझ्या भगिनी, माझ्या सर्व दीदी आज या श्वेतवस्त्रामध्ये माझ्यासोबत आहेत आणि आजचा रंगही श्वेत आहे। तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। गप्पा आध्यात्मिक आहेत, गप्पा धार्मिक आहेत, गप्पा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत आणि गप्पा आपल्याला खूप काही शिकवून जाणाऱ्या आहेत। चला तर सुरू करूयात आजच्या या गप्पाच्या कार्यक्रमात। नमस्कार। सी न्यूजच्या नवदुर्गा कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आलेलो आहे ब्रह्मकुमारी तपस्या भवन संगमनेर येथे आणि या ठिकाणी माझ्यासोबत कुमारी भारती दीदी, संचालिका तपस्या भवन, या उपस्थित आहेत। दीदी नमस्कार। नमस्कार। आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपल्या सोबत असलेल्या भगिनींची आमच्या प्रेक्षकांना आपण ओळख करून द्यावी। अच्छा, ओम शांती। माझ्या शेजारी बसलेले आहेत आदरणीय पद्मा दीदी आणि ह्या साईडला बसलेत आदरणीय डॉक्टर योगिनी दीदी। तर आता मी योगिनी दीदींशी गप्पांना सुरुवात करतो। दीदी नमस्कार। नमस्ते सर। ओम शांती। ओम शांती। आजच्या या गप्पांना एक खूप वेगळा असा हा विषय आहे, म्हणजे एक निवेदक म्हणून माझ्यासाठी, आमच्या प्रेक्षकांनाही बरंच काही आपल्या गप्पांमधनं ऐकायला मिळेल। तर मुळात ब्रह्मकुमारीची संकल्पना आणि याची सुरुवात याविषयी थोडक्यात जर आपल्याकडनं ऐकायला मिळालं तर खूप छान वाटेल। नक्कीच। 1936 साली प्रजापिता ब्रह्मा बाबा ह्या शरीराचा आधार घेऊन निराकार ज्योतिर्बिंदू रूप परमपिता शिव परमात्मा यांचं एक दिव्य अवतरण ह्या सृष्टीवर झालं आणि त्या दिवसापासून विगत 87 वर्षापासून हे कार्य अविरतपणे, अखंडपणे चालू आहे। आज विद्यालय मानवतेसाठी, विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी, विश्व एकतेसाठी आणि या जगामध्ये शांती निर्माण होण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे। विद्यालयाचं हेडक्वार्टर माउंट आबू, राजस्थान या ठिकाणी आहे। साधारण विद्यालयाचे 140 देशांमध्ये हे कार्य आज सुरू आहे। 10,000च्या आसपास अशी लहान मोठे सेवा केंद्रांच्याद्वारे हा आध्यात्मिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुरू आहे। तर आज साधारणतः विद्यालयाच्या 20 प्रभाग आहेत, 20 विंग्स आहेत। जसं काही सगळे डॉक्टर्स एकत्र येऊन वैद्यकीय म्हणजे मेडिकल विंग आहे, इंजिनियर सायंटिस्ट विंग, रुरल विंग, रिलिजियस विंग, पॉलिटिकल विंग,
कल्चरल विंग आहे, यूथ विंग आहे, वुमन विंग, बिझनेस, IT असा कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे आज आध्यात्मिकतेचं हे कार्य पोहोचवलं गेलं नाही आहे आणि विविध क्षेत्रातल्या विविध वयोगटाच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी हा आध्यात्मिक संदेश हे केंद्र सदैव उघडे आहे. बरं दीदी, आणखीन एक प्रश्न म्हणण्यापेक्षा मला असं विचारायचं आहे की एकूणच आपण मेडिकल क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित आहात, डॉक्टर आहात, मग आपला इकडे कसा काय ओढा आला, या अध्यात्माकडं आपला ओढा नेमका कसा काय आला, याच्यामागे प्रेरणा काय? हो, बरोबर आहे. तशी माझ्या जन्मापासूनच 1983मध्ये आमचे आई बाबा माउंट आबूला गेलेले आणि त्यावेळेला डॉक्टरची ती कॉन्फरन्स होती आणि त्या विचारांनी आमच्या आई पण बऱ्याच भारावून गेल्या आणि कदाचित मी त्यावेळेला गर्भात होते आणि ते गर्भसंस्कारही माझ्यावर झालेले आहेत. आमच्या गावी घरीसुद्धा 40 वर्षापासून हे कार्य, ईश्वरीय कार्य सुरू आहे. गीता पाठशाळा म्हणजे एक ब्रह्माकुमारीज पाठशाळेच्या रूपाने. तर हे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान मला आधीपासून लहानपणीपासूनच वाटत होतं की हे सत्य ज्ञान आहे आणि ईश्वर असेल तर तो असाच असेल. हे ईश्वरीय कार्य मनाला आधीपासूनच आवडत होतं, पण वडिलांचा अभ्यासाकडे पण त्यांचा एक हे होता की तू अभ्यास केलाच पाहिजे आणि खूप छान थोडं हुशार होते, त्यामुळे मी पण अभ्यासात लक्ष घालून शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वाटायला लागलं की आपण भलेही ठीक आहे एक व्यवसाय करणं मेडिकल फील्डमध्ये हे तर करूयात, पण त्यापेक्षाही अधिक मी ह्या क्षेत्रात जर आले आध्यात्मिकतेमध्ये तर अनेक लोकांना आज जी गरज आहे, कारण मानसिकता जी आहे दिवसेंदिवस लोकांची खालवत चाललेली आहे. मनाला जे नैराश्य येतं आहे, भीती आहे, ताणतणाव आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांना ह्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर आहोत पण डबल डॉक्टर बनावं, मनाचं आणि शरीराचं. खूपच सुंदर. म्हणून ह्या दिशेने अजून मी माझी वाटचाल करत गेले. नक्कीच आणखीन काही मला तुमच्याकडनं याविषयी ऐकायला आवडेल, पण आता आपण आपल्या शेजारी बसलेले आपली प्रेरणा आहेत, दीदी आहेत, दीदींविषयी काय सांगाल आपण, भारती दीदींविषयी? निश्चितच आदरणीय दीदींमुळेच मला आज दोन्ही क्षेत्रात मी कार्य करू शकले. कारण मी इथे आयुर्वेद कॉलेज आहे, संजीवन SST आयुर्वेद कॉलेज, तिथे मी 10 वर्ष म्हणजे ॲज अ प्रोफेसर म्हणून मी आत्ताच तिथे जॉईन आहे. तर ह्या क्षेत्रात आध्यात्मिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा तिथे जाऊन ती एक ड्युटी करणं, या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना मला दीदींचा खूप सपोर्ट मिळाला. एक आईप्रमाणे त्यांनी मला हे म्हणजे जपलं, सांभाळलं. दोन्ही ड्युटींमध्ये मी कसं योग्यरित्या कार्य करू शकेल हे वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. म्हणजे मला कधी घराची किंवा आईची आठवण येऊ दिली नाही. तर आमच्या एक आईप्रमाणेच ते आज आमचं पालन करत आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. आता या दीदींविषयी, आमच्या पद्मा दीदींविषयी काय सांगाल आपण? त्यांच्याकडनं ऐकणार असेल पण तुमच्याकडनं. हां, आमच्या पद्मा दीदी पण स्वभाव म्हणजे खूप अगदी निर्मळ आणि निश्चल असं त्यांचं मन आहे. जरी वय आहे पण त्या वयाचा त्यांच्यावर कधी आजारी असल्या पण चेहऱ्यावर कधी समजत नाही आणि खूप हसत खेळत पद्धतीने, रमणीकतेने ज्ञानाचे खूप गहन गोष्टी ज्या आहेत त्या अनेकांना म्हणजे सांगण्याची जी हातोटी आहे, जी त्यांना एक गॉड गिफ्ट म्हणू, तर एक मधुर वाणीचं वरदान दीदींना आहे परमात्म्याकडून आणि अनेकांना ते आजवर अनेक शिबिरं, कॉन्फरन्सेस, वर्कशॉपच्याद्वारे दीदींनी अनेकांना हे प्रबोधन केलेलं आहे. नक्कीच त्यांच्या मधुरवाणीतून मी नक्कीच बरंच काही मलाही ऐकायचं आहे, आमच्या प्रेक्षकांनी ऐकायचं आहे. आता एक मला असं विचारायचं आहे की कुठल्या प्रकारचे उपक्रम आपण एकंदरीत या आपल्या माध्यमातून, तपस्या भवनच्या माध्यमातून इथे राबवले जातात आणि आजच्या पिढीला त्याला कसा फायदा त्याचा होतो? सर, हे मी म्हणेल की हे रूहानी हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी आहे. इथे फक्त आध्यात्मिक ज्ञान आणि सत्संग, मेडिटेशन एवढंच होत नाही, तर अनेक कोविडनंतरच्या काळामध्ये येणारी अनेक तरुण पिढीसुद्धा, काही डिप्रेस झालेले, काही खूप भीती वाटलेले, असे अनेक म्हणजे सायकोलॉजिकली डिस्टर्ब केसेससुद्धा इथे येतात आणि ॲज अ काउन्सलर तो एक रोल पण आम्ही सगळ्या बहिणी इथे, परमात्मा आमच्याकडून हे कार्य पण करून घेत आहे. त्यांना इथे येऊन आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, ह्या सृष्टीचक्राची ओळख मिळाली की यथार्थता पटते, त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी जागृत होते आणि मग ती
आंतरिक शक्ती ज्या वेळेला जागृत होतात मेडिटेशनच्या आधारे, तर त्यांना ती गोष्ट सहन करण्याची, ॲक्सेप्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये येत जाते आणि मग ते त्याला ओव्हरकम करतात, आहे त्या सिच्युएशनला फेस करतात. तर आपल्या ह्या तपस्या भवनच्या मार्फतसुद्धा अनेक उपक्रम राबवले जातात. जसं बालसंस्कार केंद्र आहे, गर्भसंस्कार, सिनियर सिटीजनसाठी वेळोवेळी मार्गदर्शक अशी कार्यक्रम, यूथसाठी मोटिवेशनल. यूथसाठीच मला ते महत्त्वाचं विचारायचं आहे की तरुण पिढी कशा प्रकारे पाहते या सगळ्या प्रकाराकडं आणि तुम्हाला कसा त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळतो? नाही, खूप सुंदर. उलट तरुण पिढी खूप लवकर हे ॲक्सेप्ट करते, कारण आज सगळ्यांना गरज वाटत आहे ह्याची. आमच्या खास आता कॉलेजमधून पण दरवर्षी प्रत्येक बॅच इथे आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो आणि इतरही कॉलेजेसमधले बरेच यूथ इथे येऊन ह्या शांतीच्या, ह्या वातावरणाचा, ह्या व्हायब्रेशन्सचा एक्सपिरियन्स करतात. आणि निश्चित त्यांना वाटतं की फक्त तेच लाईफ नाही आहे, तर आपण ॲडिशनली हे जीवनामध्ये आपलं असणं खूप गरजेचं आहे. तर युवकांसाठी खूप चांगलं आणि काही व्यसनमुक्तीसाठी सुद्धा आम्ही काउन्सिलिंग करतो. काही जणांना कळतं पण वळत नाही, ते वळवण्यासाठीचं कार्य या विद्यालयाच्याद्वारेही केलं जातं. नशामुक्ती, व्यसनमुक्ती आणि त्यांची कंप्लीट पर्सनॅलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आपण कशी बनवू शकतो. महिलांनासुद्धा त्यांच्यात सशक्तीकरण करून त्यांचं घरातला आपापसातील संबंध कसे सुमधुर करता येतील त्यासाठी खूप छान असं प्रबोधन, एक मार्गदर्शन विद्यालयाद्वारे केलं. तुमच्या शब्दांमध्येच एक पॉझिटिव्हिटी आहे, एक सकारात्मकता आहे आणि ती माझ्यापर्यंत पोहोचली याचाच अर्थ आमच्या प्रेक्षकांपर्यंतही नक्कीच पोहोचली असेल. मंडळी, थोडेसे वेगळे विचार, थोडंसं वेगळं वातावरण, थोडेसे वेगळे शब्द, पण मला ना प्रेरणा देणारे आणि मनशांती देणारे. आपण म्हणतो ना, अगदी सोप्या भाषेमधलं एक गाणं सांगायचं म्हटलं तर शोधिसी मानवा रावळी मंदिर. शोधिसी मानवा रावळी मंदिरे, नांदतो देव आपुल्या अंतरे. शोधिसी मानवा रावळी मंदिरे. अंतरीचा देव शोधण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या या सगळ्या भगिनी यांच्याशी गप्पा मारणारच आहोत. पण आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. भेटूया विश्रांतीनंतर. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप, चंदन मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धनासव. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 93 09. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. विश्रांतीआधी या ठिकाणी डॉक्टर योगिनी दीदी यांच्याशी गप्पा मारल्या. आता आपण जाणार आहोत पद्मा दीदी यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. दीदी नमस्कार. नमस्कार. नवरात्रीचा हा उत्सव आहे. आपल्याशी खूप काही बोलायचं आहे, आपल्या वाणीतून खूप काही शिकायचं आहे, ऐकायचंही आहे. तर नवरात्रीचं
हा सोहळा आहे, नवरात्रीचा हा उत्सव आहे. तर आपण नवरात्रीच्या विषयाकडनं सुरुवात करूयात. एकूण नवरात्र आणि या नवरात्रीविषयी नेमके आपण आमच्या प्रेक्षकांना किंवा देवी भक्तांना काय सांगणार? तिची वेगवेगळी रूपं. नवरात्र उत्सव हा भारतात फार मोठ्या रूपात साजरा केला जातो. नवरात्र, रात्र हा शब्द दुःखाचं प्रतीक आहे, रात्र अंधाराचं प्रतीक आहे, रात्र अज्ञानाचं प्रतीक आहे, रात्र अशुभ मानली जाते. आणि आज कलियुगामध्ये अशी जी दुःखाची रात्र आहे, अज्ञानाची रात्र आहे की विज्ञान रिमोटवर सगळी कामं चालली आहेत, पण आपण स्वतः कोण आहोत, ईश्वर कोण आहे आणि ह्या चैतन्य दुर्गा रिअलमध्ये कधी होऊन गेल्या याचं सत्य ज्ञान आपल्याकडे नाही. म्हणून हे अज्ञानाची रात्र आहे, दुःखाची रात्र आहे, अशांतीची रात्र आहे. प्रत्येकाचं मन अशांत आहे, दुःखी आहे, डिस्टर्ब आहे. सायन्सची साधनं खूप सुखदेपही देत आहेत, पण जेवढी सुख देत आहेत तेवढंच दुःखही आहे. आणि म्हणून सायन्स आणि सायलेन्स ह्या दोन शक्तींचं जर बॅलन्स असेल तर खऱ्या अर्थाने नवरात्री साजरी केली जाईल असं म्हटलं जाईल. आणि म्हणून ही नवरात्र 9 देवी आहेत. संतोषी मा, दुर्गा देवी, काली देवी, उमा, सरस्वती, वीणावादिनी, सरस्वतीच्या हातात वीणा दिलेली आहे, ज्ञानवीणा आहे, विद्येची देवी आहे. तर परमपिता शिव परमात्मा या सर्व देवींना शिवशक्ती म्हटलं जातं. आणि ह्या 9 देवींना शिवाकडून शक्ती मिळते, म्हणून यांना शिवशक्ती देवी. शिवाकडून ह्या 9 देवींना जी प्राप्ती होते ती प्राप्ती अथाह आहे. आणि ती प्राप्ती शिव परमात्म्याकडून कशी करून घ्यायची हे ब्रह्मकुमारी विद्यालयात शिकवलं जातं. आणि त्या प्राप्तीच्या आधारे आपलं जीवन, मनुष्य जीवन हे श्रेष्ठ आणि चरित्रवान कसं घडवायचं हे या विद्यालयात शिकवलं जातं. तर आज कलियुगामध्ये मनुष्याची वृत्ती परिवर्तन झालेली आहे. मनुष्याची वृत्ती दिवसेंदिवस स्वार्थी, एकमेकाला सहयोग न देणं, ईर्ष्या, द्वेष, स्वतःचं मत सिद्ध करणं, मोहमायेत अडकले, ह्यामध्ये मनुष्य जास्त गेलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी ह्या देवींमध्ये जे दैवी गुण आहेत, पवित्रता आहे, धीरज आहे, सहनशीलता आहे, शांती आहे, शक्ती आहे, हे दैवी गुण आज मनुष्यामध्ये दिसून येत नाहीत. देवताही मनुष्यच आहेत, त्यांनाही 2 डोळे, कान, हात, पाय, नाक आहेत, आणि मनुष्यालाही तेच आहेत. पण देवतांमध्ये दैवी गुण आहेत आणि म्हणून देवतांची कुठलीही मूर्ती बघितली की आपण नतमस्तक होतो, तिथे आपलं नमन करतो, लगेच हात जोडले जातात. कारण देवतांमध्ये जसे दैवी गुण आहेत ते दैवी गुण आज मनुष्यामध्ये राहिले नाहीत. आणि मनुष्य आसुरी वृत्तीच्या अधीन झाला आहे. ह्या आसुरी वृत्ती कोणत्या आहेत? तर आता नवरात्र संपलं की लगेच दसरा येतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाला जाळतो. तर परमपिता शिव परमात्मा सांगत आहे की दसरा संपला की लगेच एक पाटी लावून लावायला पाहिजे. कोणती? की रावण अभी तक मरा नाही आहे. रावण अजून, ज्या रावणाला आपण दरवर्षी ज्याची उंची वाढवतो, दरवर्षी रावण जळतो, पण दरवर्षी जळल्यानंतर त्याची उंची कमी व्हायला पाहिजे. पण होतंय काय? दिवसेंदिवस त्या रावणाची उंची वाढतच चालली आहे. तर हा रावण म्हणजे कोणी देहधारी व्यक्ती आहे का? तर हा रावण म्हणजे आपल्यामधले 5 विकार: काम, वासना, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, षड्रिपू म्हणतात. 6वा आहे आळस. आणि हे 5 विकारांच्या अधीन होऊन मनुष्य आज कर्म करत आहे आणि म्हणून तो दुःखी आणि अशांत आहे. म्हणजे दुःखाचं मूळ कारण जे आहे, आज मनुष्याला वाटतं की पैसा आहे तर सुख आहे, हे आजचं गणित आहे. पण ज्यांच्याकडे पैसा आहे तेही दुःखी आहेत, त्यांनाही काही ना काही रोग आहे, त्यांची वृत्ती, त्यांच्याही घरात काही ना काही भांडं लागलं की आवाज होतोय. तर पैसा म्हणजेच सुख आहे का? तर परमात्म्याने सांगितलं की पैसा हे सुखासाठी पैसा जरूर आवश्यक आहे. म्हणून लक्ष्मीची आपण पूजा करतो, आव्हान करतो. आता दिवाळीतही आव्हान करणार संपत्ती मिळावी म्हणून. आणि शिव परमात्माही संपत्तीवान भवचं वरदान देत आहे. तर शिव परमात्मा सांगत आहे की पैशाबरोबरच हे आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी गुण, मूल्य, शांती, प्रेम, आनंद, धीरज, सहनशीलता, सत्यता, हे दैवी गुण जर आपल्या जीवनात असतील तर आपण ह्या 5 विकारांवर सहज विजय मिळवू शकतो. म्हणून म्हटलं जातं माया जीत जगत जीत. तर संपत्ती म्हणजे माया नाही,
मग मनुष्याला वाटतं एखाद्याकडे खूप धन आहे म्हणजे यांच्याकडे खूप माया आहे, यांनी खूप माया साठवली आहे. पण संपत्ती म्हणजे माया नाही आहे. माया म्हणजे 5 विकार. आणि ह्या 5 विकारांचा ह्या नवदुर्गांनी काय केलेला आहे, नाश केलेला आहे. शिवशक्तीकडून, शिवाकडून शक्ती घेऊन, पवित्रतेची शक्ती, सत्यतेची शक्ती, ज्ञानाची शक्ती, सुखाची शक्ती, आनंदाची शक्ती त्या शिवपरमात्म्याकडून आपल्याला प्राप्त होते. आणि आपल्यामधली जी आसुरी वृत्ती आहे, रावण आहे, त्याला आपल्याला मारायचं आहे. कारण क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश आपण जे कर्म करतोय ते पापकर्म होत आहे. आणि दिवसेंदिवस मनुष्याच्या हातून पाप कर्म जास्त होत आहेत. अभिमानवश, अहंकार, मीपणा, की मी हे काम केलं, मला याचं श्रेय मिळालं पाहिजे, काम एक करतंय, श्रेय दुसरा घेतोय, अशी चढाओढ आहे, स्पर्धा आहे. पण इथे ह्या विद्यालयात हे शिकवलं जातं की तुम्हीही पुढे जा, मीही पुढे जातो, आपण सगळेच पुढे जाऊया. ही एक वसुधैव कुटुंबकमची जी भावना आहे ती भावना या विद्यालयात शिकवली जाते. तर इथे सांगितलं जातं की प्रत्येकाकडे पाहताना हा कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या धर्माचा आहे ह्या नजरेने इथे पाहिलं जात नाही. इथे हे शिकवलं जातं की हाही एक आत्मा आहे. पहिलं ज्ञान ह्या विद्यालयात कुणीही आलं की पहिलं त्यांना प्रश्न विचारला जातो, आप अपने आप को जानते हो? कारण शिव परमात्म्यांनी जे ज्ञान दिलं ते हिंदीमधून दिलं. तर आपण स्वतः कोण आहोत ह्याचा आपल्याला ओळख नाही. आपलं स्टेटस काय आहे, आपण किती कमवतो, आपला काय रुतबा आहे हे माहिती आहे. पण ह्या डोळ्याद्वारे पाहणारी, मुखाद्वारे बोलणारी, कानाद्वारे ऐकणारी एक चैतन शक्ती आहे. आणि ती चेतन शक्ती जिथे रोज आपण हळद कुंकू लावलं जातं, देवीला आपण तिलक लावतो, गंध लावतो, सौभाग्याचं चिन्ह म्हणून इथे कुंकू लावतो, तर या देहाला चालवणारी मी म्हणणारी जी आहे ती चैतन शक्ती आत्मा आहे. या तुमच्या अमोघ वाणीतून खूप खूप चांगला संदेश आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचला असेल. आणि या 9 दिवसाचं खरं तर उद्देश हाच आहे आणि आमच्या मुळात कार्यक्रमाचाही उद्देश हाच आहे की आपल्यासारख्या लोकांच्या विचार हे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे, त्यातनं आम्हाला काही शिकता यावं, हाच उद्देश घेऊन या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे. तर सी न्यूज मराठीने गेले 3 वर्ष हा नवदुर्गा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नवदुर्गांना मी भेटतो. आज एक वेगळा अनुभव तुमच्याकडे आल्यानंतर मला येतो आहे. तर कसा वाटतो आपल्याला हा एकंदर आमचा उपक्रम जो आहे हा कार्यक्रमाचा, जो याबद्दल आपलं मनोगत काय असेल? हा उपक्रम फार सुंदर आहे. या माध्यमातून यूथपर्यंत, महिलांपर्यंत एक फार चांगला संदेश जाणार आहे. सर्व वयोगटाची लोक ह्या विद्यालयात येतात, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत. म्हणजे इथे तुम्हाला 5 वर्षाचा मुलगाही ज्ञान ऐकायला बसलेला दिसेल, 10 वर्षाचं त्यांचा आजी पण ज्ञान ऐकत आहे, नातू पण ज्ञान ऐकत आहे, मुलगाही ज्ञान ऐकत आहे. सर्व वयोगटातील सर्वांसाठी परमात्म्याने हे विद्यालय उघडलेलं आहे. आपलं जीवन चरित्रवान या सरस्वतीप्रमाणे, श्रीलक्ष्मीप्रमाणे आपण आपल्या श्रेष्ठ विचार आणि श्रेष्ठ कर्माच्या आधारे चरित्रवान जीवन कसं घडवायचं आणि श्रेष्ठ कर्माच्या आधारे, श्रेष्ठ विचारांच्या आधारे जन्मजन्मांतरचं प्रालब्ध श्रेष्ठ कसं घडवायचं हे शिवपरमात्मा शिकवत आहे. मेडिटेशन हा एक आपला फार महत्त्वाचा भाग आहे तपस्या भवनचा. हे मेडिटेशन करत असताना असं मी खूप लोकांकडून ऐकलं की काहीतरी अनुभव आपल्याला येतात, काहीतरी अनुभूती आपल्याला मिळतात. तर तसं काही अनुभव एखादा आहे आपल्याकडे तर तो नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. जरूर. अनुभव अनेक आहेत. पण थोडक्यात की या विद्यालयात मी प्रॉपर पुण्याची आणि आमच्या घरी आमचं पूर्ण नाव माझं लौकिकमधलं पद्मावती विनायक गोरे. माझे वडील गुरुजी आहेत, ब्राह्मण आम्ही, आणि त्यामुळे पूजा लग्न लावणं, वास्तुशांत, पंचांगमण आमचे वडील गुरुजी असल्यामुळे पौरोहित्य करणारे आहेत. आणि आमच्या घरात त्यामुळे सगळं भक्तीचं वातावरण, अग्निहोत्र करणं, पूजा, गणपती, हे सगळं वातावरण. आणि अशा वातावरणातनं आईकडून आणि मावशीकडून आम्हाला हे ज्ञान मिळालं. आमची मावशी या ज्ञानात आणि मावशीकडून आईकडून माझ्याकडे असा हा वारसा चालत आला. आणि हे आध्यात्मिक वातावरण अवतीभोवती असल्यामुळे भक्ती काय आहे, भक्तीतली शास्त्र काय आहेत, हे सगळं आम्हाला माहिती त्याचा. कारण रोजच घरी शिवावर अभिषेक केला जातो आहे, सगळं घरातच पौरोहित्य चालू आहे. त्यामुळे हे ज्ञान मिळालं.
तर मला लहानपणापासून दम्याचा त्रास होतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा माउंट आबूला गेले 85 साली, त्यावेळेला मला असा अनुभव म्हणजे की तिथून आल्यानंतर मला 1-2 वर्ष एकही गोळी घ्यावी लागली नाही दम्याची. म्हणजे दम्याचा माणूस म्हटल्यावर वातावरण बदललं की लगेच त्याला इनहेलर घ्यावा लागतो, त्रास होतो. पण ह्या मेडिटेशनचा इतका सुंदर फायदा की दम्याचा अटॅकही आला नाही आणि मला परत त्याच्यावर गोळी औषध घ्यावं लागलं नाही. ह्या मेडिटेशनचा फार फायदा आहे की जसं मन तंदुरुस्त शक्तिशाली राहतं, यांनी मनाचा असर शरीरावर होतो. तर तो अनुभव मी घेतलेला आहे की ज्ञान आणि योगाच्या आधारे शरीरही कसं निरोगी बनतं ह्याचा अनुभव मी इथे घेतला. वा, खूपच छान आहे आणि खूप उपयोगी आहे. हा अनुभव तुम्ही जो सांगितला तो खूप उपयोगी आहे. चमत्कारापेक्षा हा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला आहे, त्याच्यामुळं तुमचा जो अनुभव आहे तुमच्या शब्दांना आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर असं वाटतं की नक्कीच हा अनुभव कदाचित आम्ही जरी हे केलं तरी आमच्यापर्यंतही नक्कीच पोहोचेल. तिथे खूपच धन्यवाद आहेत आपले. आता कार्यक्रमाच्या शेवटी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आदरणीय भारती दीदींकडे जाणार आहे आणि त्यांचे विचार या ठिकाणी ऐकणार आहे. दीदी नमस्कार. तर खूप काही दोघींकडनं ऐकलं तुमच्याबद्दल, अगदी भरभरून त्या बोलल्यात आहे मगाशी. आपल्या इथे या भवनमध्ये नेमके कशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात, कोण कोण येऊ शकतं ह्या ठिकाणी, तर याविषयी आपण नक्कीच मार्गदर्शन करावं, कारण अनेकांना त्यातनं नक्कीच फायदा होईल. हे आपल्या तपस्या भवनमध्ये आमची महत्त्वाची म्हणजे एक दिनचर्या आहे. इथे पहाटे 3:30ला आमची दिनचर्या सुरू होते. 3:30 ते 4:45 वाजेपर्यंत आमचं मेडिटेशन. ज्यावेळी शांत वातावरण असतं, सगळीकडे लोक झोपलेली असतात आणि एक भक्तिमय वातावरण असतं पहाटेचं. अशा वेळेला एक शांत मन, एकाग्र मनाने आम्ही मेडिटेशनचा अभ्यास करतो. ईश्वराचं चिंतन, ईश्वराशी बोलणं, स्वतःशी बोलणं, हे 1-1.5 तास आम्ही हा अभ्यास दररोज डेली आमच्या जीवनामध्ये करतात. आणि त्याच्यानंतर काही कार्यविधी आपल्या झाल्यानंतर आम्ही 6 ते 6:30 पुन्हा मेडिटेशनचा अभ्यास करतो आणि 6:30 ते 7:30पर्यंत एक ईश्वरी महावाक्य, म्हणजे मनाला एक चांगल्या विचारांचं भोजन. जसं दिनचर्याचं जीवनामध्ये महत्त्व आहे तसं मनचर्या, दिनचर्याबरोबर मनचर्या पण आपली ठीक पाहिजे. तर त्या मनाला काही श्रेष्ठ विचार, पॉझिटिव्ह चिंतन हे आम्ही सकाळी दररोज 1 तास त्या मनाला देतो. आणि ती जी ईश्वरी महावाक्य आहेत ते आम्हाला माउंट आबू राजस्थानहून येतात, डेट वाईज डेली येतात. आणि ते येणारे जे आमचे भाऊ बहीण आहेत त्यांनाही आम्ही ती महावाक्य वाचून दाखवतो. आणि त्याच्यानंतर आमचा जो दिनकर्म सुरू होतो तो सगळा कर्मयोगी जीवन आहे. कर्म करत असताना सुद्धा आपण ईश्वरी चिंतन. आणि मग संध्याकाळी आमचं पुन्हा नुमशाम जी वेळ असते संध्याकाळची, ज्यावेळी देवता भ्रमण करत असतात सगळीकडे, अशा वेळेला पण आम्ही मेडिटेशनचा अभ्यास करतो. आणि इथे आपल्याकडे कोण कोण येऊ शकतं, म्हणजे हे सगळं ह्या विद्यालयामध्ये हे ज्ञान ऐकण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही सर. सगळ्या लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणी येऊ शकतं. म्हणजे एक वयाचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, भाषेचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही, कोणी इथे येऊ शकतं बा. तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, लहान असू देत, मोठे असू देत, सगळेजण येऊन ह्या ईश्वरी ज्ञानाचा अभ्यास इथे करू शकतात, अनुभव. ह्यासाठी अट काहीच नाही इथे. आणि कोणत्याही प्रकारची इथे आम्ही लोक फी घेत नाही. विनामूल्य ज्ञान ऐकवलं जातं. किंवा अमुक फी भरा, अमुक डोनेशन द्या आणि मग ज्ञान ऐका, असं काहीच नाही. किती वर्ष आहात आपण हे सगळं ह्या विद्यालयामध्ये? जवळजवळ मला 40 वर्ष झाली सर. 40 वर्ष फार वेगवेगळे अनुभव आपल्याला आले असतील. 12 वर्ष मी पुण्यात ह्याची ईश्वरी सेवा केली आणि त्याच्यानंतर आता 28 वर्ष झालं मी संगमनेरमध्ये सेवा देत आहे. एक समाजाची सेवा करायचं. जी शांती, जे प्रेम, जे समाधान आपल्याला मिळालेलं आहे ते दुसऱ्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते देण्याचं काम आम्ही इथे करतो, त्यालाच आम्ही सेवा म्हणतो. जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्यांना. नक्कीच. आणि बोलता बोलता आपला एक शब्द आला काहीतरी भोजनाविषयी. तर मला असं कळलं की आपण खूप छान स्वयंपाक वगैरे करता.
एकंदर आहाराचंही फार महत्त्व असतं. नवरात्रामध्ये आपण हे 9 दिवस वेगवेगळे पदार्थ करत असतो. तर नेमकं आहाराविषयी आपण काय सांगू शकाल म्हणजे आमच्या या प्रेक्षकांना, महिलांना? हां, आहारामध्ये भोजनाचा एक खूप मोठा रोल आहे. तर जसं भोजन बनवत असताना जसं मसाला हा आवश्यक भाग आहे, कारण मसाला घातल्याशिवाय भोजन टेस्टी बनत नाही. हां, चंदन मसाले आपले मसाले. त्यात चंदन मसाला म्हणजे नावच किती सुंदर आहे, चंदन. म्हणजे असं सुगंध आल्यासारखं वाटतं आजूबाजूला. चंदनला तसं किती सुगंध असतो, तसं ह्या मसाल्याचं नाव खूप छान आहे, चंदन मसाले. आणि हाच मसाला आम्ही वापरतो भाज्यांसाठी. हां, तर जसं आवश्यक मसाल्याचं आहे तसं अजून एक भोजन बनवताना रोल आहे की आपली मनस्थिती छान पाहिजे त्यावेळी, शुद्ध सात्विक विचार. कारण जसं अन्न तसं मन असतं आणि जसं मन तसं अन्न बनत असतं. अन्नाचा मनावरती आणि मनाचा अन्नावरती परिणाम होत असतो. म्हणून आम्ही भोजन बनवत असताना मनातले विचार जे आहेत ते सात्विक विचार ठेवतो. हां, सात्विक विचाराने आपले जे भोजन बनवतं ते सुद्धा शुद्ध चांगलं भोजन बनतं, टेस्टी भोजन बनतं. जसं मसाला घातल्यानंतर टेस्टी, तसं आपल्या श्रेष्ठ सात्विक विचाराने ते भोजन अजून शुद्ध बनतं. आणि खाणाऱ्यांचे जे मनं आहेत ते सुद्धा परिवर्तन होत आहेत. आपण जेवढं प्रेमाने बनवू भोजन तेवढं खाणारे सुद्धा प्रेमाने खातील. हां, नक्कीच. आता कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे जातो आहोत. खूप काही तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, पण आमचं एक वेळेचं हे आपलं काहीतरी बंधन आपल्याला पाळावंच लागतं. तर मी या ठिकाणी योगिनी दीदींना विनंती करतो की आपण कॉमेंट्री जी आहे आपली, त्या माध्यमातून आपले जे विचार आहेत, एखादा मंत्र, स्तोत्र, तर त्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत ते नक्कीच या कार्यक्रमाच्या शेवटी पोहोचवावेत. पण त्याआधी तुम्हा सर्वांचे सी न्यूज मराठीच्या वतीने मी मनापासून खऱ्या अर्थाने एक आभार व्यक्त करतो. एक वेगळा विषय आहे, तो वेगळा विषय आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळता आला. आणि याचं अर्थात सारं श्रेय जे आहे, आमचा हा जो कार्यक्रम आहे याची संकल्पना जी आहे ती आहे आमचे संचालक, संपादक गोरक्षनाथजी आमचे आहेत मदने सर, त्यांचे आहे, बाळासाहेब गाडगे यांचे आहे. आणि हा सगळा आमचा जो चेहरा मोहरा तुमचा आमचा सगळा लोकांपर्यंत पोहोचण्याचं कॅमेऱ्याच्या माध्यमातून काम करणारे आमचे सुखदेव गाडेकर आहेत. तर यांच्या या सगळ्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होतो आहे. तर त्यांचंही या ठिकाणी त्यांच्या वतीने देखील तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आपलं सादर करा. आणि आम्ही सुद्धा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अभिवादन करतो, कारण एवढा सुंदर आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, एवढा चांगला संदेश आज आपण हजारो लाखो लोकांपर्यंत पोचवण्याची सेवा करत आहात, एवढी मेहनत करत आहात. तर आपल्या सर्वांचं ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने सी न्यूज मराठी आणि आपण सर्वांचं खूप 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 धन्यवाद आहे, अभिनंदन आहे, अभिवादन आहे. ओम शांती. नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्यातले आपली दिव्यता, आपली चैतन्यत्व जागृत करूया. काही विचार मनाला दिले जातील, त्याचा सर्वांनी बुद्धिरूपी नेत्राने बघण्याचा अभ्यास करायचा आहे. मनाला एक श्रेष्ठ सकारात्मक विचार दिले जातील, आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्यायचा आहे. कम्फर्टेबल अँड रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे. मनाला आपल्या स्वतःकडे एकाग्र करायचं आहे. अनुभव करूयात मस्तकाच्या मधोमध मी एक चैतन्य शक्ती आत्मा, एक दिव्य प्रकाश चकाकत आहे. मी एक शक्ती आहे, ऊर्जा आहे. माझ्या समोर एक महाज्योती परमपिता शिव परमात्मा एका ज्ञानसूर्याप्रमाणे अति तेजस्वी प्रकाशवान आहेत. बुद्धिरूपी नेत्राने बघायचं आहे. एक सुंदर दिव्य प्रकाश माझ्या आत्म्यावर परमपिता शिव परमात्म्याकडून येत आहे. परमात्म्याची ही शक्तिशाली किरणं मी माझ्यात सामावून घेत आहे. मी विविध शक्तींनी संपन्न बनू लागले आहे.
मस्तकाच्या मधोमध विराजमान मी आत्मा, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तेजस्वी. माझा दिव्य प्रकाश हळूहळू वाढू लागला आहे. माझी दिव्यता, चैतन्यता, अलौकिकता वाढत आहे. माझ्या आंतरिक शक्ती हळूहळू जागृत होऊ लागले आहे. मी शिवाची शक्ती आहे. घराघरामध्ये आज आवाहन करणारे, ज्यांचं पूजन होत आहे, त्या चैतन्य दुर्गा, चैतन्य सरस्वती, चैतन्य लक्ष्मी देवी, संतोषी माता, मी आत्मा आहे. परमात्मा मला शक्तींनी भरपूर करत आहे. मी माझ्या नेत्राद्वारे, मस्तकाद्वारे अनेक आत्मांना शक्ती प्रदान करीत आहे. मी चैतन्य दुर्गा बनून दुर्गुणांचा नाश करीत आहे. मी चैतन्य सरस्वती बनून ज्ञानरत्न अर्पण करीत आहे. मी जगदंबा माँ बनून अनेक दुःखी अशांत आत्म्यांच्या मनोकामना पूर्ण करीत आहे. धन्यवाद त्या शिवपित्याचे, आम्हा सर्वांना एवढी शक्ती प्रदान करण्यासाठी, शक्ती स्वरूपा बनवण्यासाठी. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. ओम शांती. वा दीदी, अगदी मंत्रमुग्ध तुमच्या या वातावरणाने झालो आणि खरंच मनातले सगळे विचार दूर होऊन मन शांत झालेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आमच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, तर त्यांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो, त्याचा स्वीकार करावा. तर मंडळी, या सुंदर विचारांना आपल्यासोबत घेऊन हे नवरात्र अधिकच भक्तिमय करूयात, आनंदाने साजरी करूयात. आजच्या भागामध्ये मी इथंच थांबणार आहे, पण पुन्हा भेटणार आहे पुढच्या भागामध्ये. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा, आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. भेटूया पुढच्या भागात. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप, चंदन मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने: स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 9309. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक
जगदंबा छाप चंदन मसाले. आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.